नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम आशा सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. खूपच महत्त्वाची बातमी आहे बहिणींनो, कारण की तुमच्या मागण्यांसाठी हजारो अंगणवाडी सेविका आता रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आणि अत्यंत महत्त्वाचं आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. या आंदोलनाच्या नेमक्या कुठल्या मागण्या आहेत आणि यापैकी कोणत्या मागण्या ह्या आयुक्तांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि आयुक्तांचा आणि त्यासोबतच महिला व बालकल्याण विकास विभागाचे मंत्री जे आहेत ना, आदितीताई तटकरे, त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि ह्या सगळ्या मागण्यांवरती कुठला तोडगा निघालेला आहे, किती तारखेपासून किती तारखेपर्यंत हे आंदोलन झालं, कोण्या ठिकाणी झालं, नेमक्या मागण्या काय होत्या, त्या संदर्भामध्ये काय सकारात्मक बातचीत झालेली आहे, या सगळ्यांबद्दल अतिशय विस्तृतपणे डिटेलमध्ये एक एक प्रश्न, त्याच्यामधला एक एक पॉईंट जो आहे मी तुम्हाला अतिशय सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे. बहिणींनो, खूपच महत्त्वाचं आंदोलन झालेलं आहे आणि त्याच्यावरती कुठेतरी सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळं आशा सेविकांच्या ज्या समस्या आहेत, विशेषतः वेतनाच्या बाबतीमधले, मानधनाच्या बाबतीमध्ये, त्यावरती कुठेतरी मार्ग निघू शकतो. या संदर्भामध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानावरती हजारो अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि सगळ्या क्षेत्रामधील कामगार एकजुटले होते. त्यांनी 1 जून ते 3 जून या दरम्यान अतिशय महत्त्वाचं आंदोलन केलं आणि भारतीय ट्रेड युनियन केंद्र अर्थातच सिटू यांच्या माध्यमातून हे आंदोलन झालेलं होतं. बहिणींनो, तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु वेतन श्रेणी, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा, पेन्शन, ग्रॅज्युटी, हे सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आणि त्यासोबत आशा सेविका ताईंना कोणत्या मागण्या, कुठल्या सेवा, कुठल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी कोणती संसाधनं पाहिजेत, यावरती देखील अतिशय महत्त्वाची मागणी करण्यात आलेली आहे. बहिणींनो, तुमचा विश्वासच बसणार नाही, मी त्या मागण्या सगळ्या तुम्हाला सांगतो. बघा, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा सर्वात महत्त्वाची आपणा सगळ्यांची आशा सेविका ताईंची जी मागणी आहे की तुम्हाला काय मिळाला पाहिजे, तर त्या ठिकाणी दर्जा मिळाला पाहिजे आणि तो कुठला, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे. आणि कंत्राटी पद्धतीचे जे काही कर्मचारी असतात, बरोबर आहे, त्यांच्यामध्ये आपलं समायोजन झालं पाहिजे, अशा पद्धतीने मागणी केलेली आहे. म्हणजे पहिलं काय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे. त्याचबरोबर NHM, बरोबर आहे की नाही, तर यांच्या अंतर्गत 10 ते 15 वर्ष ज्यांनी सेवा पूर्ण केलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा आल्यास, बरोबर आहे, त्या सर्वांना समान न्याय आणि समान वेतन अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे. किंवा तुम्ही काम सर्वांना देता, बरोबर आहे की नाही, मग त्यांना समान न्याय सुद्धा द्या ना, समान पगार सुद्धा द्या. एकाला एक पगार आणि दुसऱ्याला वेगळी पगार असं देऊ नका. 1,000 रुपयाची मानधन वाढ जी तुम्ही 5 जुलै 2024 रोजी सांगितलेली होती, कधी सांगितलेली होती, 5 जुलै 2024 रोजी यांनी सांगितलेलं होतं की आम्ही 1,000 रुपयाची मानधन वाढ देऊ. तर ह्या 1,000 रुपयाची मानधन वाढ द्याच, परंतु त्यासोबत त्याचा जो फरक आहे, म्हणजे एवढ्या दिवसांची जी राहिलेली पैसे आहेत, तर ते सुद्धा आता तात्काळ आशा सेविकांच्या खात्यावरती जमा करा, अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि एवढंच नाही, तर सगळ्या आशा सेविका ताईंना प्रसूती रजा जी मिळते, तर ती पगारी मिळावी, ठीक आहे का नाही, कारण की वैद्यकीय रजाच आहे. आम्ही सगळ्या मातांची काळजी घ्यावी त्या ठिकाणी, बरोबर आहे, गरोदर असताना मुलांची काळजी घ्यायची. परंतु ज्यावेळेला आशा सेविका प्रसूती रजेसाठी अप्लाय करते, तर त्यावेळेस तिला ते लाभ मिळत नाहीत आणि म्हणून पगारी, बरोबर आहे, तिला त्या काळामधलं मानधन भेटलं पाहिजे आणि साधारणतः पूर्ण वेळासाठी तिला ती सुट्टी मिळाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका ताईंना आणि आशा सेविका ताईंना मोबाईल आणि चांगला वायफाय सुद्धा देण्याची त्या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे. उत्तम दर्जाचं वायफाय सुद्धा तुम्ही सर्वांना दिलं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी सर्वजण करत आहेत. त्यामुळं आपण हे जर बघितलं तर अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांकडे या आंदोलनामध्ये सर्वांचं लक्ष केंद्रित झालेलं होतं. आणि आशा सेविकांनी अशा पद्धतीने ठामपणे निर्धार केला होता की जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर आम्ही थेट मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी मंत्रालयामध्येच जाणार, मंत्रालयामध्ये घुसणार, अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिलेला होता. परंतु मी तुम्हाला सांगतो, नंतर ICDSचे जे आयुक्त आहेत, आदितीताई तटकरे आहेत, ह्यांच्यासोबत अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आणि ह्या ज्या सगळ्या मागण्या होत्या की शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, कंत्राटी पद्धतीवरती घ्या, त्याच्यानंतर NHMमध्ये 10 ते 15 वर्षे काम केलेल्या सर्वांना तुम्ही समान न्याय आणि समान वेतन द्या, रजा व्यवस्थित द्या, हा फरक द्या, ह्या सगळ्या मागण्या ज्या वेळेला केल्या. आणि मानधन वाढ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, याच्यामध्ये
मानधनवाढीचा सुद्धा त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे. ह्या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी अतिशय सकारात्मक अशी चर्चा झाली आणि आगामी काळामध्ये या सगळ्या बाबींवरती आम्ही तोडगा काढू आणि तसा रिपोर्ट तुम्हाला देऊ. आणि पुन्हा एकदा त्यांना बैठकीसाठी बोलवलेलं आहे. म्हणजे भारतीय ट्रेड युनियन केंद्र यांनी जे अतिशय महत्त्वाचं हे जे आंदोलन पुकारलेलं होतं, यामध्ये हजारो आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महिला ज्या विविध क्षेत्रामध्ये संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये नोकरीवरती आहेत, त्या खूपच मोठ्या प्रमाणावरती होत्या आणि या मागण्यांच्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक अशी बैठक झालेली आहे. पुन्हा युनियनने ठामपणे सांगितलेलं आहे की जर समजा तुम्ही आमच्या ह्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत किंवा ह्यावरती ठामपणे विश्वासार्ह पद्धतीने जर तोडगा काढला नाही तर आगामी काळामध्ये याचे परिणामसुद्धा तुम्हाला भोगावे लागतील आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आशा सेविका यापुढच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीचं आंदोलन पुकारून तुमच्या नाकीनं मानल्याशिवाय राहणार नाहीत, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे. हे बघा, शेवटी किती म्हटलं तरी आपल्याला माहिती आहे की सरकारसमोर अनंत अडचणी आहेत, परंतु त्या अडचणींमध्ये आशा सेविकाताईंच्या अडचणींवरती मात करण्याची शक्ती निश्चितच आहे. म्हणून कुठेतरी सगळ्या सेविकाताईंना असं वाटते की आपला प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावा. बहिणींनो, या संदर्भामध्ये तुम्हाला नेमकं काय वाटते? आदितीताईंनी कशा पद्धतीने भूमिका घ्यावी, आयुक्तांनी नेमकं काय करावं जेणेकरून तुम्हाला न्याय मिळेल, याबद्दल आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून तुमचं अमूल्य मत, तुमची अमूल्य प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. काळजी घ्या सगळ्यांनो. धन्यवाद.